हॅलो मित्रांनो, कशा आहे तुम्ही सगळेजण? आय होप की तुम्ही सगळं मस्त आणि तंदुरुस्त असणार आणि असायलाच पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. मी तुम्हाला आता मी जस्ट धावत धावत आहे की नाही, बाहेरून आलो, खूप हवा सुटली होती, माझे केस थोडे बिघडले होते. आता ओके आहे ना? हां, व्हेरी गुड. तर काय झालं माहिती आहे काय? काल रात्री मी झोपलो जेवण करून आणि गुरु झोपला, गुरुची मम्मी पण झोपली. झालं काय, मी कमीत कमी मला असं वाटतं दोनच्या दरम्यान मला हलकासा डोळा असा उघडला आणि माझा असा डोळा उघडाशी आणि रश्मी उठाशी हा टायमिंग सेम एक आला. त्याच्यानंतर काय झालं ते मी तुम्हाला सांगतो. ते खूप महत्त्वाची एक काय म्हणजे खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणा. इम्पॉर्टंट हे इंटरेस्टिंग आहे. इम्पॉर्टंट म्हणजे कसं, इम्पॉर्टंट हा पार्ट वेगळा आहे आणि इंटरेस्टिंग हा पार्ट वेगळा आहे. ओके. तर मी तुम्हाला ते जो काल रात्रीचा जो सीन आहे तो सांगतो. सगळ्यात पहिले तर मी ह्या बाईले आणि नेहमी म्हणत असतो की ते भूता भाताचे ते झोंबीचे पिक्चर हे काय करते, झोंबीचे भूताचे असे जे सस्पेन्स पिक्चर आहे ते, किंवा आता असं आपण बसलो राहतो एकदम यु नो ते पाहायला एक एक अलगच मजा असते, माहितीये का? येस मला दीदीला एका कॅटेगरीतला तुम्ही वेगळ्या कॅटेगरीत. आता पण आम्ही तोच पाहतो तो म्हणून ते पिक्चर. दूध तापवायला जाते तर 2-2 घंटे दूध तापवते. काय झालं तू आटे मामी सांग. तुम्ही डिप्रेशन में नहीं हूँ, नहीं आहे मी बॉटल चालू केली और झाकण कोणी बंद केला. तुम्ही मुझे डिप्रेशन मध्ये आहे. अच्छा. सो आगे का तुम चालू कर आगे का. हा. तर मी हिला पहिलेच बोलत असतो आणि नेहमी ज्या दिवशी ना असा ऍक्शन मूवी किंवा असा डेंजर सीन राहतो Action movie? Wow. म्हणजे त्याच्यामध्ये कटकुटची अशी सीन राहते ना, तर Wow. ते डोकं खराब होऊन जाते. आणि हिनं काय रात्री काय केलं हिला सांग. मोठ्यानं बोलला ऐकू तुम्ही आता याने काय केलं मी. काल रात्री ना लय खतरनाक धांदल केली. ती धांदल कशी केली मी तुम्हाला ते ऍक्शन करून दाखवतो. पहा सगळं आधी काय. इकडे इकडे इकडून घे चुटके भले ते सगळं केलं. थांब ना, सांगतो ना मी. हा सांगतो ना मी. हे इथं झोपली होती अशी, नाही अशी झोपली होती. हा ते बरोबर आहे. ऍक्च्युअली सांगतो, अशी झोपली होती अशी झोपली होती. आता हिनं असं उठाशी हा, आणि मी इथं झोपलो होतो. हिचा टायमिंग माझ्या टायमिंग असा एक झाला. मी असं पाहून राहिलो होतो आणि हे उठून कशी करते, अशी उठली. आणि मग मी उभं झालो. नाही कचऱ्यातून काही पाहिलं नाही, कचऱ्यात काहीतरी शोधलं ना मी तिकडून. हा मग इथून काहीतरी शोधून राहिली बाहेर लावली. म्हणजे मी थोड्या वेळ भेटलो, बघा हे रश्मीच आहे ना. आणि मग माहितीये काय, मग मी उभं झालो. मग इथून मी इथं झोपलो होतो आणि इथून काय हेंबाड गेले भूताचे पिक्चर पाहतो हे ते. आणि मग हे इथून तुम्ही काय आता मला पिक्चर बंदी आणली का, कसा माणूस आहे ह्या ज्याच्या तिच्या बाई बंदी आणतो असं. तो म्हणजे काही तो सीन लय खतरनाक सीन होता. म्हणजे हा जर तो कोणा दुसऱ्याच्या घरी गेली असते आणि बस गावात ह्या बाया तर म्हणजे घराच्या बाहेर गेल्या असत्या. अशी गोष्ट आहे बाईची. तुम्ही शूट का बरं नाही केला मग? शूट तुम्ही बेले पहिले डोकं खराब झालं होतं. तुम्ही बेले मग. गेले नाही मी पहिल्यापासूनच थोडीशी डिप्रेशन मध्ये असतो कुठेतरी. तर ते मी उठतो रोज झोपेतून उठतो. जेव्हा नवीन कोणी पोरगी किंवा कोणी असते ना, त्या पहिल्यांदा भेटच मध्ये उठले की झोपेतून. पण असं काही नाही आहे, ते होऊन जाते कधी कधी. ब्लॉग काढता काढताच लाईन गेली होती म्हणून ब्लॉग अपूर्ण राहिला. तर असं काही नाही आहे. हे गोष्ट खरी आहे की मला पहिल्यापासूनच झोपेत दचकाची, उठून बसायची अशी सवय आहे. आणि खूप वेळा असं होते की अशा म्हणजे अशा विचित्र गोष्टी हातातून होऊन जाते. मी किती वेळा माहित आहे का, पण ही अशी काऊन अशी सवय आहे माहित नाही. म्हणजे समजा आता एका महिन्यात 30 दिवस असते की नाही, तर 20 दिवस तुम्ही उठतो झोपेतून. हे तर खरी गोष्ट आहे. काय मी तरी मला एकानं सांगितलं होतं की बा आपल्या डोक्यात अशा काही गोष्टी, असे काही काय म्हणते आयुष्यात घडलेले काही इन्सिडेंट असते जे आपल्या
माइंडमध्ये कुठेतरी फिट असते. आपण त्या गोष्टी आठवत नाही, पण कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट असल्यामुळे ते एकदम रात्री अचानक घाबरून उठणे किंवा ओरडणे. ओरडत तर नाहीच म्हणा, एखाद्या वेळेसच ओरडतो. ओरडत तर नाहीच मी, पण उठतो. झोपेतून उठतो. खूप वेळा दरवाजे उघडले ते तरी बरं आहे, की असं वर फ्लोअरवर राहतो म्हणून. नाहीतर असं ग्राउंडवर घर असतं तर दरवाजा उघडून, फाटक उघडून फाटकाच्या बाहेर. तर काय माहीत कोण आणि माहिती आहे का मी सुद्धा ह्या गोष्टीनं परेशान आहो. पण मी त्रास कुणाला नाहीये. पण जेव्हा कोणी नवीन व्यक्ती येते जसं आता कोणी आमच्या फ्रेंड वगैरे येतात म्हणजे आमच्या इथे, तर मग आम्ही लेडीज इकडे झोपतो, जेंट्स तिकडे झोपते. तर मग त्या लेडीज जेव्हा माझ्याजवळ झोपतात, तर त्या पहिले घाबरतात. 1-2 वेळा असं झालंय, एक जण आल्या आणि माझ्याजवळ म्हणजे आम्ही एकाच रूममध्ये झोपलो. तर मी उठली, झोपेतून उठली आणि डायरेक्ट दरवाजाजवळ गेली. त्याच्यात ते पोरगी म्हणते, "मॅडम तुम्ही कुठे चालल्या?" मग असा आवाज दिल्यावर एकदम क्लिक झालं, की बा मी झोपेत उठले. म्हटलं, "काही नाही, मला सवय आहे." म्हटलं. ते घाबरली होती ॲक्चुअली. मग दुसऱ्या दिवशी विचारलं, "मॅडम तुम्ही उठल्या होत्या?" म्हणे. म्हटलं, "आहे ते सवय. झोपेतून दचकून उठते, म्हटलं बाहेर जाते." मग काही दिवसांनी परत आली मग घरी. मग परत माझ्याजवळ झोपली. मग त्यावेळेस मी ओरडून उठली. ओरडून उठली आणि एकदम कोपऱ्यात जाऊन बसली अशी म्हणजे जसं काही कोणी काही अ, अ, म्हणजे असं काही कोणी मारणार, काहीतरी करणार म्हणजे मी अशी घाबरून एका कोपऱ्यात जाऊन ओरडून चूप बसली. तर ती आली माझ्याजवळ, "मॅडम, मॅडम काही नाही. तुम्ही झोपेत उठल्या मॅडम." मग एकदम डोळे उघडले. म्हटलं, "हां, मी बा उठली आहे झोपेत." मग मी ते हे केलं. तिला म्हटलं तेही समजले, की मॅडमला आहे ही सवय आहे. पण आता काय करू? कधी-कधी हे खूप चिडते. एक वेळा तर याला झोपेत चावलीच होती मी. मला म्हणे, "तू झोंबीचे पिक्चर पाहिजे आणि मला चावतो" म्हणे. तर मी म्हटलं, "नाही, आता काय सांगावं काही गोष्टी कोणाला नाही. ठीक आहे असो. जो पास्ट गेला तो गेला. आता फ्युचर जगत आहे नाही आणि एन्जॉय करत आहे." तर पण तरी पण कधी-कधी ते माइंडमध्ये चालू असते. मी तर काही विचार करत नाही कारण मला वेळच नाही फालतूच्या गोष्टीचा विचार करायला, आहे ना? तर असा होता आजचा ब्लॉग. यांना तुम्हाला सांगितलं माझी कलाकारी. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? कसा नाही मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मी हिंदी ब्लॉगिंग पण चॅनल चालू केलाय. रश्मी सोनूने 1111 हिंदी ब्लॉग. तर नक्की पहा. चला बाय.